बघा इकडे आहे ना मंडळी बघा, आई आहे ना आज पोळ्या बनवते. बऱ्याच दिवसानंतर आहे ना आम्ही खरं तर शिमग्यामध्ये आणि गणपतीमध्ये हे 2 सण साजरे होतातच घरामध्ये. आणि ह्या वर्षी आता आज गौरी पूजन आहे आणि गौरीच्या दिवशी आहे ना प्रत्येक घरामध्ये मांसाहारी जेवण बनवलं जातं. म्हणजे मटण चिकन वगैरे या गोष्टी, अंडी वगैरे ज्याला जसं आवडेल त्या गोष्टी बनवल्या जातात आजच्या दिवशी. माझी आई पण बघा इकडे पोळ्या बनवते. हे बघा, नाही बघा या पोळ्या इकडे बनवल्या तिने. पोळ्या बनवल्या बघा किती मस्त छान छान पोळ्या बघा येतात. हे बघा मस्त पोळ्या बनवल्यात बघा इथं, छान पोळ्या आहेत बघा. हे बघा, हे बघा छान मस्तपैकी पोळी बघा असे आईने बनवलेल्या पोळ्या आहेत ना मला पण जास्त आवडतात आणि माझ्या मुलांना पण आवडतात. आणि माझ्या भावाला त्याच्या मुलांना आईने बनवलेल्या पोळ्या खूप आवडतात. हे बघा ही पोळी आहे. हे बघा हे पीठ असतं असं. हे पीठ किती दिवस ठेवायला होतं अगोदर? सकाळी 5 वाजता ठेवला. बघा आई बोलते सकाळी 5 वाजता ठेवला ना. हां 5 वाजता. सकाळी 5 वाजता आईने ठेवलं ते. आणि हे मस्त आलंय ना तरी. कसं आलंय? बऱ्यापैकी आले ना. मस्त आलं. हां मग मस्त आले बघा. हे बघा काय ते दिवशीला तो येत नाही बरोबर. हां थोडंसं टाईममध्ये टाईमवर ठेवायला लागतं. कधीही ठेवून तो येत नाही व्यवस्थित. आईने सोडे बघा पोळ्या असं घ्यायचं हातामध्ये. हे बघा हे बघा चुलीवरच्या पोळ्या आहे ना मस्त वाटतात. म्हणजे गॅसपेक्षा नॉर्मली आम्हाला दुसऱ्या रूममध्ये आमचे गॅस आहे आणि इकडे आईने चुलीवरती बघा कढईमध्ये मस्त की पोळ्या बनवते. हे बघा, हे बघा या पोळ्या आहेत ना आपण याच्यामधल्या आहे ना थंड झाल्या पोळ्या घेणार आपण खायला. कारण का मट्ट्यापेक्षा याला चहाजवळ मस्त लागतात ह्या पोळ्या खायला. मला जास्त आवडतात ह्या पोळ्या चहाजवळ खायला. कधी खाऊन बघा तुम्ही. 2 वाटते हे आणते तुझ्या. मग इकडे चहा घेतला आपण. चहाजवळ आपण ह्या पोळ्या मस्त वाटतं खायला. मंडळी आहे ना अशा ज्या पोळ्या असतात म्हणजे अशा बनवलेल्या आपण की आपण शक्यतो मटण किंवा चिकन याच्याबरोबर आपण खातो. मला आहे ना या गोष्टी आहे ना चहाबरोबर मस्त आवडतं खायला. कुणाकुणाला असं चहाबरोबर खायला आवडतात ना त्यांनी कमेंट करा की ज्याला चहाबरोबर जे खातात. पहिल्यापासून मला आवड आहे. जे कोण चहाबरोबर खातात अशा पोळ्या तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. बघा मंडळी आहे ना आपण आज गेलो होतो मंडणगडमध्ये आणि आज आहे गौरीपूजन. त्याच्यामध्ये आहे ना आमच्याकडे मटण चिकन आणि पोळ्या अशा प्रकारचं आई बनवणार आहे. तर बघा मटण आणलं आहे आम्हाला. हे मटण आणलं इकडे. हे बघा हे मटण आणलेलं आहे. इकडे चिकन आणलेलं आहे कारण मुलं आमचे ना चिकन खात नाहीत, सॉरी मटण खात नाही, त्याच्यामुळे चिकन आणलेलं आहे. आणि आई वगैरे आमच्यासाठी मटण आणलेलं आहे. आतापर्यंत आहे मटण बारीक करून घेऊया.
आम्ही आहे ना छोटे छोटे पीस करतो, मोठे पीस आम्हाला खायला आवडत नाहीत. हे एवढ्या पद्धतीने छोटे करतो आम्ही पीस. हे बघा. हॉटेलमध्ये कसे मोठे मोठे पीस असतात, आम्ही घरगुती पद्धतीने अशा पद्धतीने ना छोटे छोटे पीस करतो. हे आहे लिव्हर, कलेजी. आहे बघा. हे आहे ना आपल्याला साईडचं थोडंसं काढायचं मांस, बाकी तसं ठेवायचं. हे आपलं तसंच ठेवायचं आहे असं. हे आहे ना, हे सर्व आहे, हे थोडंसं आपण करून घ्यायचं. बहुतेकचं कापून झालेलं आहे, बारीक करून झालेलं आहे. इकडे मटण मला थोडंसं राहिलं इकडे. फायनली मटण बारीक करून झालेलं आहे. आता बनवायला घेऊया आपण, ठीक आहे. बघा बनवायला कसं मस्त व्हिडिओ बनणार आहे, व्हिडिओ बनवून राहा, ठीक आहे. बघा आता बारीक करून झालंय मटण आपलं, आणि आता आपण धुवायला सुरुवात धुवून घेऊया थोडंसं. हे बघा धुवूया, असं धुवून घेऊया आपण. हे बघा आता थोडंसं धुवून घेऊया आपण ह्याला. हे बघा आता हे इकडे धुवून घेतलं आपण स्वच्छपणे. हे बघा आता स्वच्छ धुवून घेतलं आपण. इकडे बघताय आपण स्वच्छ धुतलेलं आहे. इकडे थोडेसे हे आहे, चरबे आहे, आणि आपण आता बनवायला सुरुवात करूया. लसूण वेळ टाकू आपण.
मसाला टाकलेला आपण आता त्याला मिक्स करूया. ठीक आहे, मिक्स करूया त्याला. छानपैकी कलर आला आहे. मस्तपैकी छान कलर आला बघा. हो हो, हा ना वाटलेला मसाला आहे. त्याला आपण तर मिक्स करून हे टाकायचं आपल्याला. हा वाटलेला मसाला आहे आपल्याला टाकायचा आहे. पहिले हे टाकून घेऊया आपण. ते आपण मिक्स करून टाकले ह्याच्यामध्ये. फायनली म्हणजे आता मटण टाकूया याच्यामध्ये. ठीक आहे, बघायला या. मिक्स करून घेऊया, मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. हे बघा आता मटण टाकलं आपण ह्याच्यामध्ये आणि मस्त याला मिक्स करून घेऊया. थोडंसं मीठ टाकायचं. फायनली मीठ टाकूया आपण. हा मीठ टाकलं आपण. मिक्स करूया परत. मीठ टाकल्यानंतर परत एकदा थोडंसं मिक्स करून घ्याव्या. हे बघा इकडं आहे ना मटनला मस्त की कड आलाय बघा आणि छान कलर पण आला एकदम. कलर पण मस्त आला एकदम. आणखी थोडा वेळ शिजवायला लागणार आपल्याला, कारण मटण माहिती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मटण थोडं जास्त शिजवावं लागतं. हे बघा मटण आहे ना थोडंसं कलर आलाय बघा त्याला मस्त की, आणि कड पण आलाय. हे बघा ओहो. हे इकडे चिकन आहे. लहान आमच्या आहेत ना मुलं आहेत ना त्यांना चिकन आवडतं, मटण खायला बघत नाही. इकडे मटण आहे, इकडे चिकन आहे बघा. चिकन पण मस्त की आपण बनवलं आहे तरी बघा मस्त आलं एकदम. चिकन पण दाखवतो तुम्हाला बघा. हे चिकन आहे बघा इकडे. या तरी मस्त आलं आहे, चिकनला तरी मस्त आलं आहे. तर मंडळी फायनली बघा इकडे सगळेजण जेवायला बसलेत. जेवण झालेलं आहेत. आईने पोळ्या बनवल्या, मी मटण बनवलं, अनुजनी पण सपोर्ट केला, स्वराजनी सपोर्ट केला आणि आयुषनी पण सपोर्ट केला. आणि आता फायनली आपण जेवायला बसलो आहे. हे बघा मटण आणि पोळ्या. आज आहे गौरीचं सण. बघा आईने बनवलेल्या पोळ्या, मटण
बा इकडे सगळे जेवायला बसलो. माझी आई आहे, हा आमचा स्वराज आहे, ही आई आहे माझी, हा माझा आयुष आहे आणि हा आडूज आहे. चला तर मंडळी जेवायला या. चला मंडळी जेवण झालेलं आहे तयार, जेवायला या. मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये. चला बाय, धन्यवाद.